मराठा नेते मनोज जरांगे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे। मराठवाड्यात विविध भागामध्ये जरांगे यांच्या सभा सुरू आहेत। लातूरमध्ये दाखल होताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। मंत्री भुजबळ यांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला। मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहात असा प्रश्न उपस्थित करत जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली। बघू देवेंद्र फडणवीस साहेब बी किती मराठ्याच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघूयात, मराठाही बघतोय। फडणवीस यांचा डाव उधळून लावणार असल्याचा इशारा सुद्धा मनोज जरांगे यांनी दिलाय। देवेंद्र फडणवीस साहेबांना अशाच काड्या करीत राहिले आणखीन पुढे काय काय होतंय बघा, तुमचा डाव फडणवीस साहेब उधळूनच लावणार। देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर गाठ या मराठ्यांची आहे। ते गेल्याने शिकायचं बंद करा म्हणा तुम्ही। आता तुम्हाला लय वेळ सांगितलं आम्ही, तुम्ही शांत राहा, आम्ही तुमचा आदर करतोय। तुम्ही दरबारींना टोकरीत असलात तर नावेला जण आम्हाला तुम्हाला उत्तर द्यावं लागतील ना। फडणवीसांवर जरांगे यांनी थेट टीका केली आहे, त्यामुळे भाजप विरुद्ध जरांगे असा संघर्ष सुरू झालाय। इंदापूरमध्ये शनिवारी ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला। यानंतर विधान परिषदेतले आमदार गोपीचंद पडळकर हे दूध दराच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते। आंदोलकांना भेटण्यापूर्वी पडळकर यांच्यावर चप्पल फेकीचा प्रकार घडला। पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीचे राज्यात अनेक ठिकाणी पडसाद उमटले। रास्ता रोको करून कार्यकर्त्यांनी चप्पल फेकीचा निषेध केला। चप्पल फेकीच्या घटनेवर गोपीचंद पडळकर यांनी कठोर शब्दात भाष्य केलंय। मी संयम पाळला नसता तर चप्पल फेक करणाऱ्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा शिल्लक राहिले नसते, याकडे पडळकर यांनी लक्ष वेधलं। या घटनेमागचा सूत्रधार मराठा आरक्षणाचा शत्रू असल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय। या सगळ्या प्रकाराच्या मागचा मुख्य सूत्रधार आम्हाला माहिती आहे, कारण जो खरा मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू आहे। मराठ्यांच्याच पोरांनी केली का दुसरं कोणी केली याची ही शहानिशा व्हायला पाहिजे। धनगर बांधवांचे जेवढे नेते तेवढ्याचाही आपण सन्मान करतो। आरक्षणासाठी राज्य सरकारचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व स्तरातल्या नेत्यांनी प्रक्षोभक विधानं टाळली पाहिजेत, तरच राज्यात शांतता टिकून राहील। शरयू नदीच्या किनाऱ्यावर अयोध्येत जानेवारी 2024 मध्ये भव्य दिव्य मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते। राज्याभिषेक सोहळ्याप्रमाणे जणू या सोहळ्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या निमित्तानं जय्यत तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी गुढी उभारण्याचं आवाहन करण्यात येत आहे। राज्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून हे आवाहन करण्यात आलं। यावरून ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। 22 तारखेला जर आपण गुढी उभारून चांगल्या पद्धतीनं राम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करणारा जिल्हा ठरू शकतो। भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे। शिवसैनिकांच्यामुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्याचं राऊत यांनी म्हटलं। तसंच कारसेवेच्या वेळेला भाजपचे कार्यकर्ते पळून गेल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। पण राम मंदिरमध्ये भारतीय जनता पक्षाची जागीर नाही। जर रामाची मालकी भाजप घेत असेल तर ते रामाचं अवमूल्यन करतात। वो कहते थे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। मोदी जी ने मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दिया। एकूणच अयोध्येतल्या राम मंदिरावरून आताही राजकारण तापल्याचंच पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून नेते मंडळींमध्ये वादग्रस्त विधानांची जणू स्पर्धाच रंगली आहे। यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांचा समावेश आहे। यात आता नेत्यांच्या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सुद्धा समावेश झाला आहे। सरकारमध्ये दहशतवाद्यांना मदत करणारे लोकही बसलेले आहेत, त्यामुळे सरकारमधले अनेक मंत्री सुद्धा सुरक्षित नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। अकोल्यात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवताना आक्रमक वक्तव्य केलं। पटोले यांच्या आरोपाचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतला। सरकारमध्ये आतंकवाद्यांना मदत करणारी लोक पण बसलेली आहे। 3 राज्यांमध्ये काय काँग्रेसची परिस्थिती झालेली आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे कदाचित या नैराश्यातनं आलेली ही वक्तव्य आहेत। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय आरोप करतच असतात, मात्र पटोले यांच्या या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। प्रदूषण मुक्त आणि स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिकेकडून डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम सुरू करण्यात आली। याच मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सहभागी झाले। जुहू चौपाटी इथे स्वच्छता मोहिमेत शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला।
मुंबईतल्या स्वच्छता मोहिमेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. पालिकेचे कर्मचारी स्वच्छता करत असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाईप हातात घेऊन मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी मारलं. जुहू चौपाटीवरचा कचरा साफ करण्यासाठी अद्ययावत प्रणालीची मशीन तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी याच मशीनचं स्टेअरिंग हातात घेऊन चौपाटीवर स्वच्छता केली. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. जो मी फोटो बघितला तो हास्यास्पद आहे. जे काय ते चालवत आहेत बीच क्लिनिंगचं, ते पाण्यामध्ये चालून काही उपयोग आहे का? पोज द्यायची तरी नीट द्यायची ना. की मुंबईकरांच्या इतिहासामध्ये स्वच्छता करण्यासाठी मुख्यमंत्री आजपर्यंत कधीही रस्त्यावर उतरलेले नव्हते. ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत कायम आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळतं. आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेनं हा सामना अधिक रंगण्याची चिन्ह आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त कधी मिळणार हा प्रश्न मागच्या जवळपास 1.5 वर्षांपासून विचारला जातोय. प्रशासक बसवून सरकार महापालिकेच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचा आरोप सुद्धा विरोधकांनी वेळोवेळी केलाय. मात्र विरोधकांच्या या आरोपांना आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. काही लोक महापालिकेच्या एफडीचे पैसे कमी झाल्याचा आरोप करतात. मात्र तसं न होता हे पैसे वाढल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. हे सांगतानाच एकनाथ शिंदे यांनी आधी पैसे कुठे जात होते हे देखील उघड करण्याचा इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला ठाकरेंच्या सेनेनं जोरदार उत्तर दिलंय. मुख्यमंत्री मुंबई मनपाच्या एफडीवरून अप्रत्यक्षपणे ठाकरेंना लक्ष करतायत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच एफडी वाढवल्या असतील असा टोला लगावला. जर एफडी वाढती आहे मग याच्यापूर्वी कुठे जात होती हा एक प्रश्न निर्माण होतो. तो योग्य वेळेला आपण बोलू. घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतःच्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवलेल्या असतील. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता ठाकरेंच्या सेनेला लक्ष केल्यामुळे मागच्या 1.5 वर्षांपासून अधिक काळ रेंगाळलेल्या महापालिका निवडणुकांना आता तरी मुहूर्त मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शालेय पोषण आहारावरून सध्या राज्याचं राजकारण तापलंय. राज्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. शालेय शिक्षण विभागानं 7 नोव्हेंबर 2023ला एक निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात प्रोटीन मिळावं म्हणून त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आलाय. पोषण आहार योजनेनुसार विद्यार्थ्यांना नियमित आहाराच्या व्यतिरिक्त आठवड्यातून 1 दिवस अंड मिळणार आहे. जे विद्यार्थी अंड खात नाहीत त्यांना केळं दिलं जाईल. मात्र या निर्णयाला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केलाय. अंडीला पर्याय अनेक गोष्टी असू शकतात. देशी गाईचं दूध आहे, तूप आहे, सुकामेवा आहे, केळी आहे. हाय प्रोटीन डाएट आहे आणि हाय प्रोटीन डाएट हा लहान मुलांना मिळालाच पाहिजे. शालेय पोषण आहारात अंडी समाविष्ट करण्याला भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं विरोध केल्यानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कांद्याच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं गुरुवारी कांदा निर्यातीवर बंदी घातली. अचानक घातल्या गेलेल्या या निर्णयामुळे बंदीमुळे शेतकरी आणि व्यापारी संतप्त झालेत. निर्यात बंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यात 3ऱ्या दिवशी सुद्धा लिलाव ठप्प होते. लिलाव बंद असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. साठवणूक केलेला कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचे 5100 मेट्रिक टन कांदा भरलेले जवळपास 200 कंटेनर मुंबई बंदरात अडकलेत. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा चिंता आहे. शासनाने जो निर्णय घेतला त्याच्या निषेध म्हणून आम्ही बेमुदत मार्केट बंद केलेलं आहे. भाव डाऊन होतील ना, रोज तुटणार. जेवढी आवक वाढेल तेवढे मार्केट रोज तुटणार. पाठोपाठ आलेल्या दुसऱ्या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे दरही घसरलेत. जळगावच्या 40गाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याच्या दरात 600 रुपयापर्यंत घसरण झाल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बाजार समित्यांमध्ये कामकाज ठप्प आहे. व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केलेत. त्यामुळे आता सहकार विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. कांदा लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिलाय. सलग 3 दिवसांपेक्षा जास्त बाजार समित्या बंद राहिल्या तर परवाने रद्द केले जाणार आहेत. याबद्दल सहकार विभागाच्याकडून बाजार समित्यांना पत्र पाठवण्यात आलंय. लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील. त्यामुळे गाळाधारक व्यापाऱ्यांनी 3 दिवसांच्या आत आपले व्यवहार पूर्ण करण्याचं आवाहन सहकार विभागानं केलंय. बाजार समित्यांमधल्या साप्ताहिक सुट्ट्यांचा दिवस अर्थात रविवार वगळला जाणार असल्याचं सहकार विभागानं म्हटलंय. कांदा व्यापाऱ्यांना व्यवहार पूर्ण करण्याचं आवाहन सहकार विभागानं केलं आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास 60 ते 70% व्यवहार बंद असल्याचं निरीक्षण सहकार विभागानं नोंदवलंय. केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्ये उद्रेक बघायला मिळतोय. मात्र यावेळेला नाशिक जिल्हा नाही तर संपूर्ण देशभरात बंद पुकारला जाईल असा विश्वास व्यापारी व्यक्त करतायत. त्यामुळे केंद्र सरकार या सगळ्या विषयात काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानं याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. दरम्यान यामुळे राज्यातल्या महायुतीच्या सरकारची डोकेदुखी मात्र निश्चितपणे वाढली आहे. अशातच कांद्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. तसंच केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देवेंद्र फडणवीस यांना आश्वासन दिल्याचं कळतं. सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. दुसरीकडे कांदा निर्यातीबद्दल 2 दिवसात निर्णय घेतला जाणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता केंद्राच्या निर्णयाकडे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं लक्ष लागलंय. कांद्यानं वांदा केलेला असतानाच ऊसाच्या दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सांगलीमध्ये दत्त इंडिया संचालित वसंतदादा साखर कारखान्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते धडकले. कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शनं करत कारखान्याच्या आत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी या आंदोलकांना गेटवरतीच रोखून धरलं. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी 2 वेळेला कारखान्याच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना झुगारून स्वाभिमानीचे कार्यकर्ते वसंतदादा कारखान्याच्या गेटवर चढले. यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात वसंतदादा कारखान्याच्या समोर आता ठिय्या आंदोलन सुरू झालंय. गेल्या वर्षाचे पैसे देणार नाही असं जर ते म्हणत असतील आणि आमच्या समोर शेतकऱ्यांचं काय चालत नाही असं जर अहंकार त्यांच्या मध्ये असेल तर हा अहंकार ठेचला जाईल. यंदा उसाला पहिली उचल FRP अधिक 100 रुपये द्या या प्रमुख मागणीसाठी वसंतदादा कारखान्यावर आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ऊस दरासाठी राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं नेत्यांची राजकीय कोंडी सुरू झाली आहे. कोल्हापुरात हसन मुश्रीफ, सतेज पाटील या दिग्गज कारखानदारांच्या सोबत लढाई सुरू असतानाच इस्लामपुरात जयंत पाटील यांच्यासोबत शेट्टी यांची खणाखणी सुरू झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जिथे शेट्टी यांनी आंदोलनाचं केंद्र निवडलं तो भाग हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा असल्यानं शेट्टी यांची साखर पेरणी लपून राहिलेली नाही. या माध्यमातून राजू शेट्टी त्यांची ताकद दाखवून देत आहेत. ऊस दराच्या आंदोलनावरून राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांच्यात जुंपले. तरी नावं घ्यायची असतात त्यामुळे काही लोक नावं घेतात. त्याच्याशिवाय तुम्ही तरी टी व्हीवर कसं दाखवणार? जयंत पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येणं एवढे अधोगती माझी अजून काही झालेली नाही आहे. तेव्हा या गोड गैरसमजातून जयंत पाटलांनी बाहेर पडावं. हातकणंगले मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याचा आहे. राजू शेट्टी आघाडीत सहभागी झाल्यानं ती जागा आघाडीनं शेट्टींना दिली. मात्र यावेळेला शेट्टी यांनी एकला चलोरेचा पवित्रा घेतलाय. परिणामी जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील या मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवली जाते. आता उसाच्या दरावरून राजकीय ठिणगी पडल्यानं वणवा भडकणार की शेट्टी आघाडीत सहभागी होऊन थंड होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 5 राज्यांच्या विधानसभांच्या निकालानंतर लोकसभेचे पडघम वाजू लागलेत. राज्यातील विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्याकडून लोकसभा मतदारसंघावर दावा करायला सुद्धा सुरुवात झाली आहे. कर्जतच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. या शिबिरात अजित पवार यांनी बारामती, रायगड, शिरूर आणि सातारा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा केल्यानंतर साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून रणकंदन सुरू झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं सुद्धा या मतदारसंघावर दावा केलाय. असं असतानाच महायुतीतल्या भाजपनं सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलाय. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी आक्रमक भूमिका घेत सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असल्याचं म्हटलंय. सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लढवेल. काय भूमिका मांडतं या भूमिकेवर वरिष्ठ चर्चा करतील आणि वरिष्ठ त्यांच्याशी बोलतील. हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं सांगून जयकुमार गोरे यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता महायुतीमध्ये नवा पेच निर्माण झालाय. पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा जमीनदोस्त झाल्यानंतर तिथे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र हे स्मारक नेमकं कसं असावं हे अजून निश्चित होत नव्हतं. या ठिकाणी आता शाळारूपी राष्ट्रीय स्मारक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतःचे जाहीर केलं. भुजबळ यांनी रविवारी पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन याबद्दल आढावा घेतला. त्यात त्यांनी हे स्मारक नेमकं कसं असावं याची ढोबळ कल्पना पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. या स्मारकाचा आराखडा निश्चित करण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन केली जाणार आहे. एक छोटीशी समिती आम्ही नेमून त्याच्यात चांगलं डिझाईन कुठचं आहे, अधिक चांगल्या पद्धतीनं कसं काय करता येईल, दृश्य दिसलं पाहिजे चांगलं शाळेचं. भिडेवाड्याची जागा जरी मर्यादित असली तरी FSI चांगला मिळत असल्यानं 7 मजली इमारत उभारली जाऊ शकते. त्यामुळे इथे पालिकेची मुलींची शाळा उभारली जाणार असून तिथेच मुलींसाठी स्पर्धा परीक्षा अध्यासन केंद्र उभारलं जावं असंही भुजबळ यांचं म्हणणं आहे. सावित्रीबाई फुलांचा अर्थातच पुतळा आणि म्युरल्स त्यांच्या कामाचे जे आहेत त्याच्यासाठी काही जागा ग्राउंड फ्लोअरला असेल, फर्स्ट फ्लोअरला असेल. या जागेवर पार्किंगची सुविधा शक्य नसल्यानं शेजारचाच एखादा प्लॉट निश्चित करून तो पार्किंगसाठी विकसित करावा असं सुद्धा या बैठकीत ठरलं आहे. चंद्रपूरला वाघांचं माहेरघर म्हटलं जातं मंडळी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढतेय. याच वाघांना पाहण्यासाठी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येनं ताडोबा व्याघ्र प्रकल्प सफारीचा आनंद घेतात. व्याघ्रप्रेमी आणि पर्यटकांना सुखावणारी दृश्य समोर आलेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वीरा वाघीण आणि तिच्या 2 बछड्यांची मोहक छबी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा भागात वीरा वाघिणीचं सध्या वास्तव्य आहे. बछड्यांसह स्वच्छंद आहार करणाऱ्या वीरा वाघिणीनं या भागात पर्यटकांना दर्शन दिलं. बछड्यांनी काही काळ आईसोबत पाण्यात दंगामस्ती सुद्धा केली. टुरिस्ट गाईड अभिषेक गुरनुले यांनी वीरा वाघीण आणि तिच्या 2 बछड्यांची अनेक मनमोहक छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ताडोबातील या व्याघ्र दर्शनानं पर्यटक सुखावले आहेत. आणि एक ब्रेक